आम्हाला माहितीच नाही चेतन चौधरी कोण आहे. आम्ही कधी त्याचं नावही ऐकलं नाही. केतन खूप चांगला मुलगा होता. आम्हाला अगदी मुलासारखा होता. त्याचा खून झाला असेल तर ज्यांनी केलाय त्यांना शिक्षा झाली पाहिजे. मग आमची मुलगी दोषी आढळली तर तिला लोहगडावरून ढकलून द्या किंवा फाशी द्या. कारण अग्रवाल कुटुंबाचं न भरून येणारं नुकसान झालंय. हे शब्द आहेत सिया गोयलचे वडील प्रवीण गोयल यांचे. ते सुद्धा हॉस्पिटलमधून. केतन अग्रवालचा लोहगडावरून ढकलून खून झाल्याचं स्पष्ट झालं. त्याची होणारी पत्नी सिया गोयलने हा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर या प्रकरणात वेगवेगळे खुलासे होऊ लागले. केतनच्या कुटुंबियांनी सियाच्या कुटुंबाला या सगळ्या गोष्टींची माहिती होती, तरी त्यांनी आम्हाला फसवला असा आरोप केला. त्यानंतर आता सियाच्या कुटुंबाची बाजू समोर आली आहे. सोबतच सियाच्या मोबाईल मधले चॅट्स, चेतन आणि सियाचा व्हिडिओ या प्रकरणात ट्विस्ट आणणार अशी चर्चा सुरू झाली. या प्रकरणात नेमकं काय घडतंय, चौकशी दरम्यान चेतन आणि सियामध्ये कुठला राडा सुरू आहे, या सगळ्यात केतनला पडलेल्या टक्कलाचा काय विषय आहे, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी बघू चौकशीत काय समोर आले. तर माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार सिया पोलिसांना चौकशीत सहकार्य करत नाहीये. ती अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर मौन बाळगते. तर एबीपी माझाने दिलेल्या बातमीनुसार सियाचं शिक्षण 11वी पर्यंतच झाले. ती 12वी मध्ये नापास झाली. त्यानंतर तिच्या वडिलांनी तिला बेकरीचा व्यवसाय सुरू करून दिला. तिला दारू पिण्यासह इतर काही सवयी होत्या. तिचे बॉयफ्रेंड सुद्धा होते. याबद्दल तिच्या घरच्यांना माहिती होती. त्यामुळे तिचं आयुष्य लाईनवर यावं यासाठी तिच्या घरच्यांनी केतनच्या स्थळाला होकार दिला आणि तिचं वयाच्या 20व्या वर्षीच लग्न लावायचं ठरवलं, असं या बातमीमधून सांगण्यात आलं. महत्वाचं म्हणजे चौकशी वेळी चेतन चौधरी आणि सिया गोयल एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. केतन अग्रवालला खाली कुणी ढकललं, त्याचा खून करायचा प्लॅन कोणाचा होता, यावरून दोघं एकमेकांवर आरोप करत आहेत. चेतन चौधरीने पोलिसांच्या चौकशीत सांगितलं, मला सिया सोबत पळून जाऊन नवीन आयुष्य सुरू करायचं होतं. पण सियाचं म्हणणं होतं, माझं कुटुंब खूप श्रीमंत आहे, ते आपल्याला कुठूनही शोधून काढतील, त्यामुळे केतनला मारणं हाच पर्याय आहे, असं सियाचं म्हणणं होतं. त्यामुळे सियाच्या सांगण्यावरून केतनचा खून केला असा दावा चेतन चौधरीने चौकशीत केला आहे. तर सियाने आपल्या चौकशीत सगळा दोष चेतनवर ढकललाय. तिचं म्हणणं आहे, 14 जूनला केतनला मारायचा प्रयत्न केला पण तो फसला. तेव्हा चेतन चौधरी खूप दुःखी झाला आणि माझ्या समोर रडायला लागला. त्याआधी मला केतनला ढकलता आलं नाही, माझ्या एकटीकडून ते होत नव्हतं. त्यामुळे चेतन चौधरी म्हणाला, तुझ्या एकटीकडून हे होणार नाही, हे काम मी पूर्ण करतो. त्यानंतर 18 जूनला तो सुद्धा लोहगडावर आला, असं सियाचं म्हणणं आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चेतनने तिसऱ्या प्रयत्नात ही जबाबदारी आपल्या स्वतःवर घेतली होती. त्याला सियाला या सगळ्यातून मोकळं करायचं होतं आणि तिच्यासोबत महाबळेश्वरला एकांतात वेळ घालवायचा होता. केतनचा खून केल्यानंतरही हे दोघं एकमेकांच्या संपर्कात होते. आता धक्कादायक गोष्ट म्हणजे काही बातम्यांनुसार सियाने चौकशीत असं सांगितलंय की केतनला टक्कल होतं, तो डोक्यावर विग लावायचा. यामुळे आमच्यात दुरावा निर्माण झाला आणि माझी बॉयफ्रेंड चेतन चौधरीशी जवळीक वाढली. त्यामुळे आता फक्त केतनला टक्कल असण्यामुळे संबंध ताणले गेले का आणि विषय केतनचा खून करण्यापर्यंत नेमका का गेला, याचा तपास पोलिसांना करायचा आहे. सिया आणि चेतन खुनाची जबाबदारी एकमेकांवर ढकलत असले तरी त्यांनी चौकशीत एक गोष्ट कबूल केली, ती म्हणजे खुनाचा सिग्नल. सियाने चौकशीत सांगितलं की केतनला खाली ढकलण्याबद्दल या दोघांनी एक सिग्नल ठरवला होता. त्यानुसार सिया केतनशी बोलत असताना खाली वाकली की चेतन येऊन केतन अग्रवालला धक्का देणार आणि घडलंही तसंच. आता या सगळ्यात एक प्रश्न विचारण्यात येत होता, तो म्हणजे सिया आणि चेतन चौधरीच्या विरोधात पुरावे काय आहेत. पोलिसांपुढे दिलेली कबुली न्यायालयात ग्राह्य धरली गेली नाही तर काय होणार. पण आता या दोघांचे एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले. 17 जूनला म्हणजे केतनच्या हत्येच्या आदल्या दिवशी हे दोघं लुल्लानगर भागातल्या एका कॅफेमध्ये गेले होते. तिथे त्यांनी जवळपास 1.5 तास गप्पा मारल्या. या कॅफे मधलं सीसीटीव्ही फुटेज या प्रकरणात महत्वाचा पुरावा ठरू शकतं, कारण यामध्ये चेतन आणि सिया एकमेकांच्या जवळ बसलेले दिसतात, मिठी मारताना दिसतात. पण महत्वाचं म्हणजे सिया चेतनला आपल्या फोनवर काहीतरी दाखवते. त्यानंतर दोघांमध्ये बराच वेळ चर्चा होते. चेतन या सगळ्यात सियाला दिलासा देतानाही दिसतो. पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार याच भेटीमध्ये केतनला मारायचं फुलप्रूफ प्लॅनिंग झालं. सियाच्या मोबाईलच्या सर्च हिस्ट्रीमधून हे सुद्धा पुढे आले की सियाने त्या दिवशी कॅफेमध्ये केतनला लोहगडावरची एक डॉक्युमेंटरी दाखवली. त्यातूनच कोण कुठे थांबेल, कोण काय करेल हे त्यांनी ठरवलं होतं. चेतन चौधरी आणि सिया गोयलवरचा गुन्हा सिद्ध होण्यासाठी त्यांनी खुनाचा कट रचला होता, हे सिद्ध करावं लागेल. आणि कलम 61
गुन्हा करण्याच्या उद्देशाने कट रचणे यासाठी हे सीसीटीव्ही फुटेज सबळ पुरावा ठरू शकतं. सध्या या प्रकरणात सगळ्यात जास्त चर्चेत असलेली गोष्ट आहे ती म्हणजे सिया गोयलच्या आई वडिलांनी माध्यमांना दिलेली माहिती. सियाचे वडील प्रवीण गोयल हे सध्या ऍडमिट आहेत. केतनच्या मृत्यूमागे सियाचा हात असल्याची बातमी, तिला पोलिसांकडून झालेली अटक यामुळे सियाच्या वडिलांना धक्का बसला. त्यांचं ब्लड प्रेशर वाढलं आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना ऍडमिट करण्यात आलं. त्यांनी हॉस्पिटलमधूनच माध्यमांशी संवाद साधला. सियाच्या वडिलांनी सांगितलं, अगरवाल कुटुंबापेक्षा मोठा धक्का मला बसलाय. माझा केतनवर पोटच्या मुलाप्रमाणे जीव होता. तो अत्यंत गुणी आणि चांगला मुलगा होता. असा मुलगा गमावल्याचं आम्हाला दुःख आहे. आम्ही एका लग्नाला गेलो होतो. तिथे केतनच्या नातेवाईकांनी सियाला पाहिलं आणि लग्नाबद्दल आमच्या नातेवाईकांना विचारलं. आमच्या नातेवाईकांचं म्हणणं होतं की सिया फक्त 19 वर्षांची आहे. त्यांच्याकडे आधी मुलाचं लग्न होईल आणि त्यानंतर मुलीचं लग्न होईल. आमचंही तसंच ठरलं होतं. पण मुलगा चांगला आहे, कुटुंब चांगलं आहे असं म्हणत केतनच्या कुटुंबियांकडून सियासाठी मागणी घालण्यात आली. जेव्हापासून हे नातं जुळलं होतं तेव्हापासून सिया खूप खुश असायची. ती नेहमी म्हणायची की केतन खूप चांगला आहे, मला खूप चांगले सासू सासरे आणि नणंद मिळाली आहे, मी खूप सुखी आहे. मग अचानक असं काय घडलं आम्हाला काहीच समजत नाहीये. आम्हाला चेतन आणि सियाच्या अफेअर बद्दल काहीच माहिती नव्हती. सिया फक्त 19 वर्षांची साधी मुलगी आहे. इतकी लहान मुलगी असं काही करू शकते यावर आमचा विश्वासच बसत नाही. चेतन नावाचा मुलगा कुठून आला, तो कोण आहे आम्हाला माहित नाही. मी कधी त्याचा चेहराही पाहिलेला नाही की कधी त्याच्याशी बोललो नाही. आम्ही त्याचं नाव पहिल्यांदाच ऐकतोय. जर सियाने केतनला तिच्या अफेअर बद्दल आधीच सांगितलं होतं तर केतनने ही गोष्ट त्याच्या कुटुंबाला सांगायला हवी होती. त्यांच्या मार्फत ती आमच्यापर्यंत आली असती तर कदाचित आज हा दिवस पाहावा लागला नसता, असं प्रवीण गोयल यांचं म्हणणं आहे. तर सियाची आई पूजा गोयल यांनी एक वेगळाच दावा केलाय. सिया आणि चेतन चौधरीची ओळख एका क्रिकेट मॅच दरम्यान झाली होती, पण त्यांच्यात असे संबंध असल्याची आम्हाला काहीही माहिती नाही. माझ्या मुलीला दारू किंवा कसलंच व्यसन नव्हतं. 18 तारखेला लोहगडावर जाऊ असा हट्ट केतननेच केला होता. सियाला लोहगडावर जाण्याची फार इच्छा नव्हती. ती केतनच्या आईला सुद्धा सुचवत होती की आम्हाला पाठवू नका, पण त्या म्हणाल्या केतनने काहीतरी सरप्राईज प्लॅन केला असेल तर तुम्ही जा. त्यामुळे सिया गेली. याबद्दलचे चॅट सियाच्या मोबाईलमध्येही आहेत. या प्रकरणात कुणीही दोषी असेल तर त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्या. आमची मुलगी जरी असेल तरी तिला शिक्षा द्या. लोहगडावरून खाली ढकलून द्या, असं पूजा गोयल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. आता केतनच्या आईने माध्यमांशी बोलताना असा दावा केला होता की सियाने 17 जूनला रात्री 11 वाजता त्यांना फोन केला आणि त्याला लोहगडावर येऊ द्या, माझा बर्थडे आहे, आम्हाला सेलिब्रेट करायचं आहे, त्यामुळे केतनला सोडा असं म्हणत हट्ट केला होता. त्यामुळे आता परस्पर विरोधी दावे केले जात असल्याने कुणाच्या दाव्यात तथ्य आहे, लोहगडावर जायचा हट्ट केतनने केला की सियाने, हे आता तपासात उघड होणार आहे. पोलिसांच्या तपासात सिया आणि केतनचे काही रोमॅन्टिक चॅट सुद्धा समोर आलेत. लग्न ठरलेलं जोडपं जसं बोलतं तसंच हे दोघं बोलत असल्याचं या चॅट्स मधून दिसतंय. त्यामुळे सियाने याआधी केलेला मी केतनला माझ्या आणि चेतनच्या प्रेमसंबंधांबद्दल सांगितलं होतं पण त्याने आता वेळ निघून गेली आहे असं म्हणत लग्न मोडायला नकार दिला, हा दावा फोल ठरू शकतो. पण केतनच्या डोक्यावर असलेला वीक, सीसीटीव्ही फुटेजमुळे समोर आलेले पुरावे आणि सियाच्या मोबाईल मधले चॅट्स प्रचंड महत्वाची भूमिका बजावणार आहेत. तर सियाच्या भावाला लोणावळा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची बातमी आहे. त्यामुळे रोज नवे ट्विस्ट येत असताना हे प्रकरण नेमकं कोणतं वळण घेणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.